नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे. पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा. त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर. केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता मिळणार किलोभर तांदूळ फक्त 25 रुपये. शेतकरी आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी व्हा. अमोल कोल्हे. तुरीला मिळतोय 9,500 रुपये दर. लसणाला मिळतोय चांगला दर. लसूण उत्पादक शेतकरी खुश. देशातील पहिला मध महोत्सव महाराष्ट्रात. पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या. गेल्या काही दिवसांपासून तांदळाच्या किमती वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. महागाईमुळे सर्वसामान्यांचे जेवणाचे हाल होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. महागाईचा मुकाबला करण्यासाठी सर्वप्रथम केंद्र सरकारने देशभरात भारत आटा आणि भारत डाळ सुरू केले. आता भारत राईस हा भारत ब्रँड अंतर्गत देशात येणार आहे. त्याची किंमत 25 रुपये प्रति किलो ठेवण्यात येणार आहे आणि बाजारात नॉन ब्रँडेड पिठाची किंमत 30 ते 40 रुपये प्रति किलो आहे आणि ब्रँडेड पिठाची किंमत 50 रुपये किलो आहे. गव्हाच्या सततच्या वाढच्या किमतीमुळे पिठाच्या किमतीत झालेली वाढ पाहता सरकारने पीठ स्वस्त दरात विकण्याचा निर्णय घेतला होता. सध्या सरकार 25 रुपये किलो दराने कांदा विकत आहे. याशिवाय भारत डाळ ही 60 रुपये किलो दराने विकली जात आहे. आता भारत राईस हा भारत ब्रँड अंतर्गत देशात येणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीने दिनांक 27 ते 30 डिसेंबर दरम्यान किल्ले शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय असा शेतकरी आक्रोश मोर्चा आयोजित केलाय. काल या मोर्चाचा पहिला दिवस पार पडलाय. आपल्या ट्विटच्या माध्यमातून अमोल कोल्हे म्हणालेत, आता रडायचं नाही, लढायचं आणि आपल्या हक्काचं लढून मिळवायचं असं म्हणत किल्ले शिवनेरी येथून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन निघालेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाचे प्रत्येक गावात उत्स्फूर्तपणे स्वागत होत आहे असं देखील ते म्हणाले. प्रत्येक पावलासोबत वाढत जाणारा हा प्रतिसाद बघून सर्वांचाच उत्साह देखील वाढला आहे असंही ते म्हणाले. किल्ले शिवनेरी येथून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन निघालेल्या या शेतकरी मोर्चाचा पहिल्या दिवसाची सांगता ही चाकण येथे मशाल मोर्चाने झाली आहे आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे देखील उपस्थित होते. हा मोर्चा 30 तारखेपर्यंत असणार आहे. अजूनही शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि सहभागी होऊन आपलं योगदान द्यावं असं त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून म्हणाले. सध्या खरीपातील शेतमालाचे दर कमी झालेत. तुरीचे दरही कमीच आहे. सध्या मोठ्या प्रमाणात तुरीची आवक बाजारात होत आहे. आजच्या तुरीच्या दराचा विचार केला तर गज्जर, काळी, लाल, पांढरा या तुरीची आवक झाली होती आणि तुरीला संमिश्र दर मिळत असून लातूर बाजार समितीत सर्वात जास्त 9,500 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय तर देवळा बाजार समितीमध्ये 7,150 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे आणि नव्या तुरीची आवक होत असून सध्या दर काहीसे दबावात आहे. किरकोळ बाजारात तूरडाळ महाग विकली जात असली तरी घाऊक बाजारात मात्र दर 8,700 ते 9,000 रुपयांवर स्थिरावल्याचं व्यापारी सूत्रांनी सांगितले. जुन्या तुरीला 9,300 रुपयापर्यंतचा दर मिळत आहे. दुसरीकडे जुन्या तुरीत ओलावा कमी असल्याने कारण देत 9,300 रुपयांचा दर व्यापाऱ्यांकडून दिला जात आहे. त्याच मार्फत व्यापारी मात्र नव्या तुरीत ओलावा अधिक असल्यामुळे दर काही प्रमाणात दबावात असल्याचं सांगतायत. सध्या लसणाचे भाव गगनाला भिडलेत. त्यातून लसूण उत्पादक शेतकरी चांगला नफा कमवत आहे. लसणाचे भाव वाढल्याने मात्र शेतकऱ्यांमध्ये मात्र चांगलं आनंदाचं वातावरण निर्माण झाले. कारण गेल्या वर्षी लसणाचे भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना लसूण रस्त्यावर फेकावा लागला होता. परंतु यावेळी लसणाची लागवड कमालीची घट झाली आहे आणि त्यामुळे उत्पादन घटल्यामुळे कुठेतरी लसणाचे भाव वाढले आणि सध्या देशातील लसणाचा सरासरी भाव हा 200 रुपये प्रति किलो असा आहे आणि त्यामुळे लसूण उत्पादक शेतकरी मात्र आनंदात असल्याचं आता आपल्याला पाहायला मिळतंय. मध उद्योगाची व्याप्ती वाढावी, ग्रामीण अर्थकानाला चालना मिळावी आणि मधमाशा पालनाबाबत लोकांना माहिती व्हावी या उद्देशाने देशातील पहिलाच मध महोत्सव 2024 महाराष्ट्रात आयोजित करण्यात येत आहे. त्याचे पहिले आयोजन मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे 18 व 19 जानेवारीला होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली आहे. त्या संदर्भात राज्यातील मधाचे वाढते क्षेत्र लक्षात घेता आणि मध महोत्सवाच्या माध्यमातून मध्यक्रांतीची पायाभरणी या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासोबतच 2 दिवसाच्या या मध महोत्सवात मधमाशांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण याबाबत परिसंवाद, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, शरीर स्वास्थ्य आणि मधाच्या गावातील लोकांचे अनुभव, कथन इत्यादी कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आले आहेत. तर बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. तसेच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.